आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहूया ती म्हणजे कराडजवळ वाठार जे राष्ट्रीय महामार्गावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे आणि जी बस आहे म्हणजे सहलीला निघालेली बस आहे ही बस कठडा तोडून खाली पडलेली आहे आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील या महाविद्यालयातील 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येते। कराडजवळ या ठिकाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार जे गाव आहे या वाठार गावाजवळ सकाळी 6 वाजता नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यातील शाळेचे विद्यार्थी सहल ही मालवण येथे निघाली होती आणि यांचा हा अपघात झालेला आहे। 11वी-12वीचे साधारणतः 50 विद्यार्थी यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते। यामध्ये 8 विद्यार्थी अत्यवस्थ असल्याचं समोर येते। या सर्व जखमी विद्यार्थ्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांना खरं तर सकाळी 6 वाजता अपघात झाल्यामुळं झोपेमध्ये हे विद्यार्थी होते आणि ही बस वाठार या गावाजवळ आले असता सकाळी 6 वाजता जो चालक आहे त्याचा ताबा सुटला आणि ही बस या डिवायडरला कठडा तोडून ही कोसळलेली आहे। तुम्ही व्हिज्युअलमध्ये पाहत असाल की या अपघातामध्ये साधारणतः म्हणजे 50 विद्यार्थी जखमी झालेले आहेत, मात्र 7 ते 8 विद्यार्थी फक्त अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येते। तात्काळ स्थानिक नागरिकांनी तसेच पोलीस आणि वैद्यकीय मदत देखील या ठिकाणी पथक दाखल झालं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्यावर सध्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विकास भोसले, कराड।